नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन सैरेसे आपलं सर्वांचं द नायक अकॅडमी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत वनरक्षक PYQs म्हणजेच मागील वर्षी वनरक्षक एक्झाममध्ये विचारले GHचे सर्व प्रश्न। ठीक आहे, तर आपण शिफ्ट वाईज सर्व लेक्चर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, तर वनरक्षकची तयारी करणारे जे स्पेशल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। परंतु आता GS म्हटलं की सर्व एक्झामसाठी सारखा असणारा हा विषय, बरोबर। वनरक्षक या निमित्ताने आपण वनरक्षकची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपण हा व्हिडिओ प्रोव्हाइड करतो। परंतु याच्यामध्ये येणारा जो GS आहे ते प्रत्येक एक्झामला तुम्हाला दिसेल, बरोबर। पण आता वनरक्षक या एक्झाममध्ये नेमकं कोणत्या टॉपिकवर आयोगाने फोकस केलेला आहे ते आपल्याला या आजच्या व्हिडिओमधून पाहायचं आहे। ठीक आहे, तर आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे। ठीक आहे, याच्या आधी तुम्हाला खूप सारे व्हिडिओ चॅनलला दिसले असेल। ठीक आहे, आणि आगामी जी परीक्षा आहे वनरक्षक त्यासाठी तुमच्यापर्यंत हे थोडं PYQ थोडं कशा प्रकारचं स्वरूप असते या परीक्षेमध्ये, तर GHचे 15 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर शेवटपर्यंत तुम्हाला जुळून राहायचं आहे आणि जर काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की सर अशा प्रकारे वगैरे वगैरे। आणि नेक्स्टमध्ये आपण पाहणार या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्र वन विभाग, ठीक आहे, ही जी भरती परीक्षा आहे महाराष्ट्र वन विभागाच्या मार्फत घेतली जाते। ठीक आहे, आणि त्यामध्ये वनरक्षक भरती, ठीक आहे, 2025 ची भरती आहे। यामध्ये सामान्य ज्ञान GS म्हणजे जनरल स्टडीचे सर्व सब्जेक्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ओके, तर PYQs भाग 2, कारण याच्या आधी एक व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे। ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत भाग 2। ठीक आहे, आणि या ठिकाणी एक लाईन दिसत आहे तुम्हाला, कट टू कट विश्लेषण। ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाचं आणि प्रश्नामध्ये जे असणारे 4 ऑप्शन आहे त्या सर्वांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, तर मी गजानन सैरेसे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ठीक आहे, तुमच्या समोर स्क्रीनवर एक पहिला प्रश्न दिसत आहे। ठीक आहे, पहा काय विचारलेला आहे पहिलाच प्रश्न, स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती आहे। ठीक आहे, हा प्रश्न आपल्याला कशामध्ये घेऊन जातो, इतिहासामध्ये घेऊन जातो, राज्यघटनेमध्ये घेऊन जातो। ठीक आहे, दोन्ही विषय या एका प्रश्नामध्ये आलेले आपल्याला दिसते आहे। ठीक आहे, यामध्ये दिसत आहे की स्वातंत्र्योत्तर भारतात, आता स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्याच्या नंतर भारतामध्ये राज्यघटना लिखाणाचं काम सुरू झालेलं आहे। ठीक आहे, आधीच झालेलं होतं, बरोबर आहे, परंतु आपली राज्यघटना जवळपास 1950 ला अंमलात आली आणि त्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा जो अधिकार आहे मतदानाचा अधिकार जो भारतीयांना मिळालेला आहे, बरोबर। तर यामध्ये आपण म्हणतो की जसं की मतदानाचं जे वय आहे, ठीक आहे, तर मतदानाचं आज आपल्याला वय माहिती आहे किती आहे। ठीक आहे, म्हणजे आता कमीत कमी मतदान करण्यासाठी किमान वयाची आवश्यकता किती आहे, तर 18 वर्ष कंप्लीट असला पाहिजे, 18 वर्ष पूर्ण असला पाहिजे, बरोबर। परंतु जेव्हा राज्यघटनेच्या सुरुवातीचा आपण जर उल्लेख करतो, ठीक आहे, की स्वातंत्र्योत्तर भारतात सुरुवातीला मतदानाचे वय किती होते, ठीक आहे, तर तेव्हा आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन दिलेला आहे 21 वर्षांपेक्षा जास्त, 30 वर्षांपेक्षा जास्त, 25 वर्षांपेक्षा जास्त किंवा 18 वर्षांपेक्षा जास्त। ठीक आहे, तर मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांचं काय असतं की व्यवस्थित वाचन नसल्यामुळे चौथ्या ऑप्शनवर ते जाऊ शकतात, बरोबर आहे। कशावर जाऊ शकतात, तर चौथ्या ऑप्शनवर ते जाऊ शकतात, बरोबर। तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की चौथं किंवा पहिलं ऑप्शन असू शकते। 30 वर्ष आणि 25 वर्ष हे 2 ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट करायचे आहे। ठीक आहे, परीक्षा जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये प्रश्न सोडवता त्यावेळेस लक्षात ठेवायचं 2 प्रश्न पहिले कट करून टाकायचे, 2 ऑप्शन जे असतात ते पहिले कट करून टाकायचे, 2च ऑप्शन ठेवायचे, म्हणजे 50-50 मध्ये तुमचं प्रश्न कधीच चुकत नाही आणि चुकण्याचे जे पर्सेंटेज असतात ते कमी असतात। ओके, तर यामध्ये तुम्हाला दिसत आहे की किती आहे, 21 वर्षापेक्षा जास्त आणि 18 वर्षापेक्षा जास्त। मग तुमचं जे उत्तर आहे ह्या 2 पैकी असायला हवं, बरोबर। ठीक आहे, तर मग बघा या ठिकाणी लक्षात घेऊया की 21 वर्षापेक्षा जास्त या प्रश्नाचं उत्तर आहे। म्हणजे सुरुवातीला राज्यघटनेमध्ये जे मतदानाचा अधिकाराची तरतूद केलेली आहे ते कधी केलेली आहे, म्हणजे किती वर्षाची केलेली आहे, तर कमीत कमी किमान 21 वर्ष त्या मतदाराचे वय असले पाहिजे, बरोबर आहे। परंतु कालांतराने जेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या की कमीत कमी वय किती असायला पाहिजे, ठीक आहे, कारण 18 वर्षाचा जो नागरिक असतो त्याला सर्व गोष्टी समजतात। ठीक आहे, तो सर्व गोष्टींची तुलना करू शकतो, त्याला तेवढी समज आलेली असते। या सर्व गोष्टींचा विचार करून 61वी जी घटना दुरुस्ती आहे 1988 ची, किती आहे, 61वी घटना दुरुस्ती आहे, 1988 ची घटना दुरुस्ती आहे। आता घटना दुरुस्ती म्हणजे काय, तर घटनेमध्ये एखादी तरतूद म्हणजे दुरुस्ती करणे, की दुरुस्ती म्हटल्यापेक्षा ॲडिशन करणे। दुरुस्ती कशामध्ये केली जाते, एखादी वस्तू बिघडल्याच्या नंतर, बरोबर आहे, परंतु राज्यघटना बिघडलेली आहे का, नाही। ठीक आहे, तर ते त्यावेळच्या परिस्थितीनुसार बनवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ॲडिशन करणे म्हणजे घटना दुरुस्ती।
ॲडिशन करणे म्हणजे काय असते तर घटना दुरुस्ती असते. तर कोणती घटना दुरुस्ती आहे? 61वी घटना दुरुस्ती. आपल्याला याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही जर व्यवस्थित PYQ सॉल्व्ह केली असेल, ठीक आहे, आणि भविष्यात सुद्धा याचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. 61वी घटना दुरुस्ती आहे 1988 ची. यानुसार मतदाराचे जे वय आहे ते 21 वर्षावरून किती करण्यात आले हो? 18 वर्ष करण्यात आले. बरोबर आहे. म्हणजे आज सर्व जे लोक आहेत की 18 वर्ष, जे काही समजा मुलं असेल मुली असेल, ते 18 वर्ष पूर्ण झालेली प्रत्येक व्यक्ती भारतामध्ये काय करू शकते? मतदान करू शकते. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न पाहूया आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा काय दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्या समोर एक प्रमोशनल एक स्लाइड तुमच्या समोर आलेली आहे. ठीक आहे. काही दिवसामध्ये आपली बॅच सुरू होणार आहे. म्हणजे ऑलरेडी बॅच सुरू 1-2 दिवसामध्ये वगैरे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर वनरक्षक स्पेशल बॅच या नावाने आपण बॅच लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. 2025 ची हे टार्गेटेड बॅच आहे. बरोबर. आणि यामध्ये आपल्या जी बॅच राहणार ते हायब्रिड स्वरूपामध्ये राहणार आहे. ओके. आणि याचा जो टायमिंग, जो वेळ राहणार आहे तो राहणार आहे 2 ते 5च्या दरम्यान. बरोबर आहे. कधी राहणार आहे? 2 ते 5च्या दरम्यान राहणार आहे. आता 2 ते 5च्या दरम्यानच हा वेळ का ठेवला आपण? याच्या मागचं रिझन काय आहे? ठीक आहे. तर 2 ते 5 म्हणजे काय? तर मॉर्निंगचा तुमचा अभ्यासाचा वेळ असतो, इव्हिनिंगचा तुमचा अभ्यासाचा वेळ असतो, दुपारचा जो वेळ असतो ना, तर जेवण झाल्याच्या नंतर कुठेतरी सुस्ती आलेली असते. बरोबर आहे. मग ते सुस्ती आलेली असते, तुमचा वेळ झोपण्यात जाऊ नये त्यासाठी आपण तो वेळ कामी लावणार आहोत. ठीक आहे. तर 2 ते 5च्या दरम्यान तुमची काय राहणार आहे? बॅच राहणार आहे. ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की वनरक्षकमध्ये जसं की मराठी विषय आहे, इंग्रजी विषय आहे, गणित विषय आहे, बुद्धिमापन चाचणी विषय आहे. बरोबर. आणि सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी हे सर्व सब्जेक्ट आपण या बॅचमध्ये काय करणार आहेत? कव्हर करणार आहोत. आणि सर्व विषयासाठी स्वतंत्र फॅकल्टी आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. सर्व विषय एकच फॅकल्टी शिकवणार नाही. ठीक आहे. तर मराठी इंग्रजीसाठी राठोड सर आहेत. ठीक आहे. स्वतः नायक अकॅडमीचे डायरेक्टर. बरोबर. बुद्धिमापन चाचणीसाठी चव्हाण सर आहेत. ठीक आहे. आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी मी स्वतः शिकवणार आहोत. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत? तर आपली बॅच ऑनलाईन सुद्धा राहणार आहे, ऑफलाईन सुद्धा राहणार आहे. बरोबर आहे. आणि अत्यंत कमी फीज मध्ये. बरोबर आहे. तुम्हाला फीज ऍप्लिकेशनवर आल्याच्या नंतर दिसेल. ठीक आहे. तुम्हाला प्ले स्टोअरवरून द नायक अकॅडमी हे ऍप्लिकेशन काय करायचं आहे? डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते बॅचची फीज वगैरे, बॅचची वैशिष्ट्ये सर्व दिसेल. बरोबर. आणि अनुभवी स्पेशलाइज शिक्षक वर्ग आहेत, हे आता तुम्ही जज करायचं, तुम्हाला ते समजतेच. ओके. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचे कव्हरेज केले जाईल. म्हणजे अभ्यासक्रमामधील कोणताच पॉईंट आपण सोडणार नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर दर आठवड्याला, ठीक आहे, म्हणजे दर आठवड्याला काय राहणार आहे? पेपर राहणार आहे. म्हणजे आठवड्याभरात जेवढे लेक्चर झालेले आहेत त्यावर संबंधित काय राहणार आहे? एक्झाम पेपर राहणार आहे. वनरक्षक परीक्षा, फक्त वनरक्षक परीक्षेवर काय राहणार आहे? या बॅचमध्ये फोकस राहणार आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक टॉपिकवर PYQ म्हणजे पूर्वीचे प्रश्न जे आलेले वनरक्षक भरतीमध्ये त्या सर्वांचे सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. नेक्स्ट आहे करिअर गायडन्स आणि मोटिवेशनल सेशन्स. म्हणजे फक्त वनरक्षक भरतीच या बॅचबद्दल आपण ते तर करणारच आहे, ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. परंतु की करिअर गायडन्स, ठीक आहे, की इतर सुद्धा एक्झाम आहेत. बरोबर आहे. की त्याचा अभ्यास कसा करायचा, किती वेळ कसा करायचा, कोणती पुस्तके वाचायची, किंवा मोटिवेशनल सेशन्स. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडी निगेटिव्हिटी येऊन जाते, ते सर्व दूर करण्यासाठी आपण सर्व हे सेशन्स प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. चला नंतरचं बघूया. ठीक आहे. नेक्स्ट नंतरचा प्रश्न आहे तुमचा. या ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे आजची 30 एप्रिल आहे. ठीक आहे. आणि उद्याचं जे आहे 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. बरोबर आहे. 1 मे 1960ला स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. बरोबर आहे. महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. ठीक आहे. ओके. तर उद्या आहे 1 मे महाराष्ट्र दिन. ठीक आहे. कामगार दिन. ठीक आहे. या निमित्त द नायक अकॅडमी या ॲप्लिकेशनवर जे की कोर्स लॉन्च केलेले आहे, जसं वनरक्षक बॅच ज्याबद्दल मी बोलत आहे तुमच्याशी. ठीक आहे. तर ते 1999ला ती बॅच आहे, म्हणजे 2000 रुपयाची बॅच आहे. परंतु तुम्हाला ती फक्त मिळणार आहे ऑफरमध्ये 50% ऑफ केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, फक्त 999 रुपयामध्ये. इंग्रजी व्याकरण आहे जे 599ला आहे, परंतु ते मिळणार तुम्हाला 299 मध्ये. बरोबर. आणि नंतर जो आहे मराठी व्याकरण आहे त्याच्यामध्ये 299 मिळणार आहे. मराठी प्लस इंग्लिश ज्यांना करायचं असेल त्यांना ती बॅच फक्त 499 रुपयामध्ये मिळणार आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून द नायक अकॅडमी हे ॲप्लिकेशन काय करायचं आहे? डाउनलोड करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व हे डिस्काउंट दिसेल. ठीक आहे. तर हे सर्व अभ्यास करणाऱ्या, ठीक आहे, तळमळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. बरोबर. प्रश्नांकडे वळूया. दुसरा एक प्रश्न आहे आपला की महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात कधी होते. आता सध्या उन्हाळा सुरू आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तापमान किती आहे?
भयानक स्वरूपामध्ये काय होत आहे, तापमान तापत आहे. मग तापमान ज्यावेळेस समजा जास्त प्रमाणात तापले जाते तर काय होते, तर आपल्या जमिनीवर काय होतो, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. काय तयार होतो, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याच्या नंतर समुद्रावर काय तयार होतो, जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आणि वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे येतात. ठीक आहे. प्रश्न काय विचारलेला आहे, महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र जर आपण या ठिकाणी पाहतो, बरोबर आहे, हा एक महाराष्ट्राचा एक साधा सुद्धा एक नकाशा तुमच्यासमोर, म्हणजे एक तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रात पावसाची सुरुवात कधी होते. ठीक आहे. तर आपल्याला एक माहित आहे की महाराष्ट्रामध्ये ही जे महाराष्ट्राची नैऋत्य दिशा आहे, कोणती दिशा आहे, नैऋत्य दिशा आहे. बरोबर. या नैऋत्य दिशेकडून काय येतात, मोसमी वारे भारतामध्ये येतात. सॉरी, भारतामध्ये तर येतात, नो प्रॉब्लेम. आणि भारतामध्ये येऊन कुठे येतात, महाराष्ट्रामध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये इथं तुम्हाला सह्याद्री पर्वत दिसतो. काय दिसतो, सह्याद्री पर्वत. बरोबर. नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रामध्ये किती तारखेला येतात. ठीक आहे. भारतामध्ये सर्वात पहिले ते कुठे येतात, केरळला येतात. केरळला येतात. बरोबर आहे. केरळला कधी येतात, 1 जूनला येतात. कधी येतात, 1 जूनला येतात. बरोबर. आणि तिथून महाराष्ट्रामध्ये केव्हा येतात, तर जवळपास 7 जूनला महाराष्ट्रामध्ये हे नैऋत्य मोसमी वारे येतात. प्रश्न तोच विचारलेला आहे की महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते. ठीक आहे. तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. कधी येते, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. ठीक आहे. आणि त्यात आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे प्रश्न पाहायचे आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रामधील पाऊस, ठीक आहे, किंवा महाराष्ट्रातील पर्जन्य या टॉपिकवर एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही, आपल्याला कमी वेळेमध्ये सर्व प्रश्न कव्हर करायचे आहेत. म्हणून आपण नंतरच्या प्रश्नाकडे थोडंसं वळूया. बरोबर. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. ठीक आहे, हे तर आपण पाहिलेलं आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात 2011ची जनगणना. आता तुम्हाला माहिती आहे जनगणनेवर दरवर्षी प्रश्न असतात आणि मागच्या वर्षी सुद्धा वनरक्षक एक्झाममध्ये जनगणनेवर एक प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, की 2011च्या जनगणनेनुसार. तर सर्वात पहिले मला एक सांगा की 2011ची ही जनगणना कितव्या क्रमांकाची जनगणना होती. ठीक आहे. 2011ची जनगणना ही कितव्या क्रमांकाची होती. तुम्हाला माहिती आहे की 1872 मध्ये. कधी, 1872 मध्ये भारतामध्ये सर्वात पहिले जनगणना करण्यात आली लॉर्ड मेयोच्या कालखंडामध्ये. बरोबर आहे. तर तुम्हाला जर विचारली की आतापर्यंत भारतामध्ये एकूण किती जनगणना झाल्या, म्हणजे 2011ची जे जनगणना आहे हे कितवी जनगणना आहे, तर त्याचा आन्सर आहे 15. कितवी आहे, 15वी जनगणना आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर विचारलं स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ही कितवी जनगणना आहे, तर तुम्हाला काय सांगावं लागेल, स्वातंत्र्योत्तर भारताच्या नंतर 2011ची जनगणना कितव्या क्रमांकाची आहे, तर 7व्या क्रमांकाची आहे. कितव्या क्रमांकाची आहे, 7व्या क्रमांकाची आहे. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, हे थोडी बेसिक माहिती आहे, याच्याबद्दल आणखी खूप सारी माहिती आपण घेऊ शकतो. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात रिकामी जागा व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले. म्हणजे 2011ला जे जनगणना झाली त्याच्यामध्ये एक पॉईंट आपण पाहतो की जनगणनेमध्ये सर्वच गोष्टी क्लिअर होतात की म्हणजे त्यामध्ये काय, स्त्रियांची साक्षरता, पुरुषांची साक्षरता, जन्मदर, मृत्यूदर हे सर्व त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जाते. त्याच्यामधलाच एक पॉईंट आहे की भारतामध्ये होणारे स्थलांतर. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे. ठीक आहे. मोठ्या मनाचा आहे. बरोबर. आणि भारतामध्ये आपण सर्वांना सामावून घेतो. बरोबर. असं एक खूप मोठं हृदय असलेलं आपला भारत देश. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा की भारतामध्ये खूप सारे म्हणजे सर्व धर्माचे लोक आपण सामावून घेऊ शकतो. ओके. तर भारतामध्ये काय झालेलं, स्थलांतर झालेलं आहे. तर जवळपास किती कोटी लोकांचं स्थलांतर यामध्ये झालेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे. तर तुम्हाला हे सांगायचं आहे उत्तर. बरोबर आहे. किती कोटी लोकांचं झालेलं आहे, तर जवळपास सुमारे 21 कोटी लोक काय आलेले आहे, भारतामध्ये स्थलांतर झालेले आहे, भारतामध्ये काय झालेलं आहे, ॲड झालेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कोणतं आहे, उत्तर प्रदेश. ठीक आहे. प्रश्नाशी रिलेटेड सर्व प्रश्न तुम्हाला लगेच करायचे आहे. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. ओके. कारण याच्यामध्ये मागील वर्षी कोणते प्रश्न आले त्याशिवाय तुम्ही या वर्षीचा पेपर सॉल्व्ह करू शकत नाही. बरोबर आहे. कारण तुम्हाला एक आरसा लागेल. बरोबर, की मागच्या वर्षी हे क्वेश्चन आले होते, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न होते, त्यालाच अनुसरून दुसऱ्या वर्षी प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे की 21 कोटी लोक काय झाले होते, भारतामध्ये स्थलांतर झाले होते. बरोबर. आणि हा एक प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचं शहर म्हटल्यापेक्षा राज्य कोणतं आहे, तर कोणतं आहे, उत्तर प्रदेश तुम्हाला राज्य या ठिकाणी पाहायला मिळते. बरोबर आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न पाहूया. भारतात सुमारे 95% परकीय वाहतूक, ठीक आहे, कशाद्वारे होते. बरोबर आहे. कशाद्वारे होते. आता वाहतूक म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की रेल्वे वाहतूक आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर रस्ते वाहतूक आहे. बरोबर. हवाई मार्ग आहे. वाहतूक म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. बरोबर आहे. मग त्यासाठी साधन कोणतं, त्यासाठी साधन कोणतं, तर विमान आहे का, ठीक आहे, पायदळ आहे का, रस्ता आहे का, बरोबर आहे, त्यानंतर रेल्वे आहे का, बरोबर,
की सागरी मार्ग आहे, तर भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार, काय म्हटलं व्यापार म्हटलेला आहे. आता व्यापार म्हटलं की तुम्हाला सर्वात पहिले आठवायला पाहिजे की व्यापार म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू प्रोव्हाइड केल्या जातात, बरोबर आहे, व्यापार केला जातो, वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, बरोबर आहे. तर भारताचा सुमारे किती टक्के, 95% परकीय व्यापार म्हणजे दुसऱ्या देशांना आपण ज्या गोष्टी निर्यात करतो त्या निर्यात करण्यासाठी मार्ग कोणता आहे, बरोबर आहे. तर सर्वात जास्त कोणत्या मार्गाने केली जाते आपल्याला माहित आहे ना, बरोबर आहे, की भारतामध्ये सर्वात पहिले जेव्हा आपण पाहतो ना, भारतामध्ये कोण आला होता, वास्को दी गामा आला होता, माहित असेल तुम्हाला, कोण आला होता, वास्को दी गामा. ठीक आहे, वास्को दी गामा हा कोणत्या मार्गाने आला होता माहित आहे की तुम्हाला, ठीक आहे, पोर्तुगालमधून आला होता. कोणत्या मार्गाने आला होता, सागरी मार्गाने आला होता. कधी आला होता, ठीक आहे, जवळपास 1498 ला आला होता, म्हणजे 15व्या शतकात आला होता, बरोबर आहे. कोणता मार्ग निवडला होता त्याने, सागरी मार्ग निवडला होता, बरोबर आहे. तर भारतातील सर्वात जास्त म्हणजे 95% जो परकीय व्यापार आहे, जो एक्सपोर्ट बिझनेस आहे, तो कोणत्या मार्गाने केला जातो, तर सागराच्या मार्गाने केला जातो. एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. आता तुम्हाला माहित असेल की भारताचा जवळपास 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं काय क्षेत्रफळ आहे, बरोबर आहे. मग क्षेत्रफळ आहे, तर भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला, हा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो, बरोबर. तर मग आपल्याला माहित आहे की जे भारत आहे, ठीक आहे, जवळपास भारतामध्ये जर आपण पाहिलं, आता हा भारत आहे आणि भारताच्या जवळपास आपण जर पाहिलं तर इकडे काय आहे, समुद्र आहे, बरोबर आहे. आता समुद्र आपल्याला, भारतालाच आपण काय म्हटलं, द्वीपकल्प म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे, द्वीपकल्प म्हटलेला आहे. भारताला द्वीपकल्प का म्हटलेलं आहे, कारण काय, तर भारताच्या या दिशेने सुद्धा काय आहे, पाणी म्हणजे अरबी समुद्र, या दिशेनं काय आहे, बंगालचा उपसागर म्हणजे पाणीच आहे, बरोबर आहे. आणि दक्षिणेकडे काय, हिंद महासागर, म्हणजे तिन्ही बाजूने पाणी आहे. मग ज्या भूमीच्या तीनही बाजूने पाणी असते त्याला काय म्हणतात, द्वीपकल्प असे म्हणतात. काय म्हणतात, द्वीपकल्प. हा शब्द लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. कोणता, द्वीपकल्प, बरोबर आहे. ठीक आहे, यालाच आपण भारतीय उपखंड सुद्धा म्हटलं आहे. भारताला काय म्हटलं आहे, भारतीय उपखंड म्हटलेला आहे. द्वीपकल्प म्हणजे काय, की ज्याच्या तिन्ही बाजूने काय असते, पाणी असते, त्याला काय म्हटलेलं आहे, द्वीपकल्प असे म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तर आता भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, ठीक आहे. तर मग तुम्हाला माहित असेल की किती आहे, 6100 किलोमीटर. किती आहे, 6100 किलोमीटर. पण हा फक्त भारतीय भूमीला लाभलेला आहे, बरोबर आहे. परंतु महासागरामध्ये असणारे जे बेट आहे, जसं अंदमान आहे, निकोबार आहे, बरोबर आहे, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट समूह आहे, तर हे सर्व बेट पकडून जर पाहिलं तर 7514 किलोमीटर. किती आहे, 7514 किलोमीटर एवढा, 14 म्हटल्यापेक्षा 17 किलोमीटर, 5517 किलोमीटर एवढा काय लागलेला आहे, समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे, 517 किलोमीटर, बरोबर आहे. तर तुम्हाला विचारू शकते की भारताला एकूण समुद्र किनारा किती लागलेला आहे, 7517, बरोबर आहे. आणि भारताच्या मुख्य भूमीला जर विचारलं तर 6100 किलोमीटर एवढा काय लागलेला आहे, समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा, ओके ओके, ठीक आहे. तर याचा आन्सर काय घ्यायचा आपल्याला, सागरी मार्ग. ठीक आहे. नंतर बघा काय दिसलं, दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा, ज्याला काय म्हटलं, आयर्न बेल्ट म्हटलेला आहे, ठीक आहे, लोखंडाचा पट्टा म्हटलेला आहे, भारतातील कोणत्या राज्यात आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला सर्वात पहिले तर हे समजायला पाहिजे की जे दुर्ग आहे, बरोबर, आता इथं दिलेलं आहे, काय दिलं, दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा भारतातील कोणत्या राज्यात आहे विचारलेला आहे. भारतामध्ये 28 राज्य आहे, त्याबद्दल कोणतं राज्य, तर चंद्रपूरवरून तुम्ही काय क्लिअर करू शकता, महाराष्ट्र, बरोबर आहे. चंद्रपूरवरून महाराष्ट्र. याच्या दोन ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आहे का हो, चंद्रपूर कुठे आहे, महाराष्ट्रात, मग दोन ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आहे, या दोन ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आहे का, नाही, इलिमिनेट करायचं. मी पहिल्याच प्रश्नाला तुम्हाला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की 4 ऑप्शनपैकी जर 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करत असाल तर तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये 100% उत्तर काढू शकता. ठीक आहे, तेवढं वाचन तुमचं असते. ओके, मग आता मध्य प्रदेश आहे की छत्तीसगड आहे, बरोबर आहे. मग हे माहीत असण्यासाठी तुम्हाला बस्तर जिल्हा कुठे आहे, बरोबर, जसं चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे तर बस्तर जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. हे एवढं जरी माहित असलं ना तर बाकीची माहिती नसली तरी चालेल, बरोबर आहे. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बस्तर जो जिल्हा आहे तो कुठे आहे, छत्तीसगडमध्ये आहे. कुठे आहे, छत्तीसगडमध्ये आहे, बरोबर आहे. तर छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतो, तर दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा पाहायला भेटतो. तर तुम्हाला जर माहित असेल छत्तीसगडमध्ये जे पर्वतश्रेणी आहे, बैलडागी, ठीक आहे, कोणती आहे तर बैलाडीला नावाची पर्वतश्रेणी आहे. कोणती आहे, बैलाडीला नावाची पर्वत श्रेणी. लक्षात ठेवायचं, बैलाडीला पर्वतश्रेणी ही कुठे येते, तर लक्षात ठेवायचं छत्तीसगडमध्ये येते. कुठे येते, छत्तीसगडमध्ये येते, छत्तीसगड राज्यामध्ये, बरोबर आहे. आणि या ठिकाणी हेमेटाइट्स, कोणते हेमेटाइट्स, हे उच्च प्रतीचं काय मिळते आपल्याला, तर या ठिकाणी लोह मिळते, हेमेटाइट्स,
बरोबर, कोणतं, हेमेटाइट्स, हे उच्च प्रतीचं काय मिळते आपल्याला, लोह मिळते, बरोबर आहे. आणि यामध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल, ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जवळपास लोह खनिजाचे 14 साठे, मोठे साठे तुम्हाला या बेल्टमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याचा आन्सर काय घ्यायचं, छत्तीसगड आणि महाराष्ट्र हे तुम्हाला काय घ्यायचं आहे, आन्सर घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघा. ठीक आहे, ओके. पण काय म्हटलं, रिकामी जागा रोजी लाहोर काँग्रेस पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले गेले. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे काँग्रेसची स्थापना 1885ला झाली होती. ॲलन एहो ह्यूम यांनी काय केली होती, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती, बरोबर आहे. तर काँग्रेसचे खूप सारे अधिवेशन व्हायचे, दरवर्षी अधिवेशन व्हायचं, बरोबर आहे. ठिकाण वेगळं असायचं, मुद्दे वेगळे असायचे. तसंच एक अधिवेशन विचारलेलं आहे की कोणत्या वर्षी, महिना, तारीख, बरोबर आहे. तर रोजी लाहोरमध्ये, ठीक आहे, लाहोरचं कोणतं अधिवेशन होतं, तर लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी, काय म्हटलं, पूर्ण स्वराज्य. ठीक आहे, आम्हाला काय पाहिजे, पूर्ण स्वराज्य, वसाहतीचं स्वराज्य नाही, अर्ध स्वराज्य नाही, काय पाहिजे, पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. तर ते कोणत्या म्हणजे काय, लाहोरच्या अधिवेशनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्हाला काय विचारलं, वर्ष विचारलेलं आहे, बरोबर आहे. तर काय आहे, 19 डिसेंबर, कोणतं आहे, 19 डिसेंबर 1929, काय आहे, 19 डिसेंबर, इथं लक्षात ठेवायचं, तारीख दिलेली नाही ऑप्शनमध्ये, तुम्हाला पाठांतर करायची आहे. 19 डिसेंबर 1929ला लाहोर अधिवेशनामध्ये किंवा काँग्रेसच्या पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की त्यावेळेस आपल्याला विचारू शकतात की ज्यावेळेस लाहोर काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं तेव्हा भारताचे व्हाईसराय कोण होते. ठीक आहे, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. तर कोण होते, लॉर्ड आयर्विन. कोण होते, लॉर्ड आयर्विन. ठीक आहे, गांधी आयर्विन करार तुम्हाला माहित असेल, वाचण्यात आला असेल. ठीक आहे, तर तुम्हाला असं साईडचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते. तर भारताला अधिकार राज्याचा दर्जा या ठिकाणी दिल्याचा आपल्याला दिसते आहे. पूर्ण स्वराज्याची मागणी आपण या ठिकाणी केली होती 19 डिसेंबर 1929ला. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघूया, नंतरचा प्रश्न बघूया. ठीक आहे, 6च प्रश्न झालेले आहे फक्त आपला. भारताच्या म्हणजे काय म्हटलं, भारतामध्ये जो मान्सून वारे येतात किंवा पाऊस पडतो त्यावर संबंधित प्रश्न विचारलेला आहे की परतीच्या मान्सून, काय म्हटलेलं आहे, परतीच्या मान्सून ऋतूत रिकामी जागा येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते. बरोबर आहे, प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे. बरं, काय म्हटलं आहे, परतीचा मान्सून. आता मान्सून माहीत असला पाहिजे, आगमनाचा मान्सून माहीत असला पाहिजे, नंतर परतीचा मान्सून, बरोबर आहे. तर परतीचा मान्सून, ठीक आहे, काय म्हटलं आहे, ऋतूत रिकामी जागा येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते, बरोबर आहे. तर मी थोड्या वेळ आधी तुम्हाला भारताच्या नकाशाच्या माध्यमातून, ठीक आहे, एक कन्सेप्ट सांगितली होती, ठीक आहे, द्वीपकल्पाची. तर या ठिकाणी आपण थोडं बघूया. ठीक आहे, जसं की हा इथं दिसत आहे, सिक्कीम दिसत आहे, म्यानमार आहे, बरोबर आहे. त्यानंतर हा बांगलादेश आहे, बरोबर. ठीक आहे, त्यानंतर आपलं आनबान शान हे काश्मीर आहे, बरोबर. चला, तर आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की परतीचा मान्सून कशाला म्हणतात, बरोबर आहे. परतीचा मान्सून म्हणजे काय की जेव्हा नैऋत्य मोसमी वारे भारतामध्ये येतात, बरोबर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं हा पश्चिम घाट आहे, बरोबर आहे. या ठिकाणी काय आहे, पूर्व घाट आहे, बरोबर. तर नैऋत्य मोसमी वारे हे कोणते वारे आहे, नैऋत्य मोसमी वारे, बरोबर आहे. नैऋत्य मोसमी वारे भारतामध्ये येतात. भारतामध्ये आल्याच्या नंतर पहिले पश्चिम घाट, या पश्चिम घाट म्हणजे काय, या किनारपट्टीवर काय देतात, पाऊस देतात पश्चिम किनारपट्टीवर, बरोबर आहे. नंतर ते या पर्वताला ओलांडतात जेव्हा त्यांच्यामधलं बाष्प कमी होते, नंतर ते संपूर्ण भारतामध्ये पसरतात, बरोबर आहे. आणि इथे आल्याच्या नंतर काय, इथे एक खूप मोठा एक पर्वत आहे, हिमालय पर्वत. हिमालय पर्वताला अडल्याच्या नंतर ते पुन्हा हे वारे परत येतात. परत येताना विदर्भाच्या, पूर्व विदर्भामध्ये काय पडतो, पाऊस पडतो, बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याला माहित असते की आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरीचं पीक असते, काय असते, तुरीचं पीक असते, बरोबर आहे, शेतामध्ये, बरोबर आहे. पूर्व विदर्भामध्ये कोरडवाहू जमिनीमध्ये, ठीक आहे, तर तुरीचं पीक घेतले जाते. तर त्या पिकासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे वारे जेव्हा परत येतात तेव्हा तामिळनाडू राज्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात, तामिळनाडू या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे, या ठिकाणी म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. तर तामिळनाडू, ठीक आहे, कोणतं आहे, कोणतं राज्य आहे, तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त काय देतात, हे पाऊस देतात. तर या ठिकाणी कोणतं राज्य घ्यायचं आहे तुम्हाला, पहिला ऑप्शन तामिळनाडू. या राज्यामध्ये परतीच्या मान्सून वाऱ्यांपासून सर्वात जास्त काय होते, तर पर्जन्यवृष्टी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर बघा ताजमहल कोणत्या शहरात आहे, ठीक आहे, 7वं आश्चर्य, ठीक आहे, भारतामध्ये असणारं जे आश्चर्य आहे ताजमहल, ठीक आहे, कोणी बांधलं होतं, तर शहाजहानने त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ एक कबर बांधली होती, त्याला काय म्हटलेलं आहे, ताजमहल म्हटलेलं आहे. शहाजहान, मुघल बादशाह, मुघल सम्राट शहाजहानने हे भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये बांधलं होतं, असा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या शहरात बांधलं होतं, लहान लेकराला जरी विचारलं ना तर ते सांगेल की काय, आग्रा. ठीक आहे, आग्रा या ठिकाणी ताजमहलचं बांधकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे, आणि संपूर्णपणे कोणत्या दगडामध्ये बांधलेला आहे, तर संगमरवर नावाचा दगड आहे. कोणता आहे, संगमरवर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, संगमरवर. ठीक आहे, संगमरवर.
ठीक आहे, संगमरवर या दगडापासून. हा कोणता दगड आहे तर रूपांतरित खडक आहे. काय आहे, रूपांतरित नावाचा एक खडक आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर, कोणता आहे, रूपांतरित. आणि कुठून आणला होता हे संगमरवर ताजमहल बांधण्यासाठी तर मकराना राजस्थान. कुठून आणला होता, मकराना राजस्थान या ठिकाणाहून हा आपल्याला दगड आणल्याचा दिसून येतो. ठीक आहे ना, इथं लक्षात ठेवायचं, एवढी महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला महत्त्वाचे फॅक्ट्स मी तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारू शकतात की ताजमहल कोणत्या नदीच्या काठी आहे तर यमुना नदीच्या काठी आहे. कोणत्या नदीच्या काठी आहे बेटा, यमुना नदीच्या काठी आहे. ओके, येतं लक्षात, बरोबर आहे. ठीक आहे, आणि ताजमहलचे जे बांधकाम आहे जवळपास 1632 मध्ये सुरू झाले होते आणि 1653 ला ते पूर्ण झाले. हा कालखंड विचारू शकता. 1632 मध्ये सुरू झाले होते, संपले कधी तर 1652 मध्ये संपलेला. जवळपास किती वर्ष लागले होते, 20 वर्ष लागले होते. किती वर्ष लागले होते बेटा तर 20 वर्ष लागले होते. 53 लक्षात ठेवायचं, 1653 ला ते पूर्ण झालं होतं. ठीक आहे, जवळपास 20 ते 21 वर्ष त्या बांधकामासाठी लागलेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि मुमताजचे जर तुम्हाला विचारलं की मुमताजसाठी हा बांधला होता. ठीक आहे, शहाजहान. ठीक आहे, शहाजहान हा मुघल बादशाह होता. शहाजहानने आपल्या पत्नीसाठी मुमताज महल हिच्यासाठी किंवा तिच्या स्मरणार्थ काय बांधला होता, हा ताजमहल बांधला. तुम्हाला जर विचारलं की मुमताज यांचं निधन केव्हा झालं होतं तर केव्हा झालं होतं, 1631 ला निधन झालं होतं आणि 32 पासून काय झालं त्याचं बांधकाम सुरू झालं होतं, जे 1653 ला कंप्लीट झालं. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे काही फॅक्ट्स आपल्याला एक्झाममध्ये विचारत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते. आता कोळशाचे खनन केले जाते. आता कोळशाचे खनन कुठं होईल, जिथं सर्वात जास्त साठे असणार. बरोबर आहे, सिंपल एक लॉजिकल क्वेश्चन आहे. बरोबर आहे, तर कुठे केले जाते सांगा सर्वात जास्त, कुठं केले जाते सर्वात जास्त, कुठं केले जाते. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र. कुठं, कोरबा आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये काय सर्वात जास्त कोळशाचे खनन केले जाते. आता पूर्व महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे वर्धा वैनगंगेचं खोरं हे खनिज संपन्न खोरं आहे. कसं आहे, खनिज संपन्न खोरं आहे. आणि कोरबा, ठीक आहे, तुम्हाला माहित आहे झारखंड. कुठे येते हे कोरबा, झारखंडमध्ये येते. ठीक आहे, म्हणून झारखंड आणि पूर्व महाराष्ट्र, झारखंडमधील कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र या प्रदेशामध्ये कोळशाचे खनन केले जाते. ठीक आहे ना, तर हा हे सांगू शकतो ना आपण, कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचं की झारखंड हे भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य आहे. झारखंड काय आहे लक्षात ठेवायचं, महत्त्वाचा प्रश्न आहे ना बरं. झारखंड, झारखंड. तुम्हाला जर नेक्स्ट प्रश्न विचारला, यावर्षी एक्झाममध्ये प्रश्न विचारला की भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य कोणते, तर त्याचं उत्तर काय घ्यायचं आहे तुम्हाला, झारखंड घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, झारखंड. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न बघूया. बरोबर, कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे. प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे म्हटलेलं आहे. बरोबर, आता कापूस म्हटलं की आपल्याला काय दिसते, महाराष्ट्रात दिसेल ना भाऊ, मग उत्तरी महाराष्ट्रच घ्यायचं ना, टेन्शनच नाही घ्यायचं. महाराष्ट्र म्हणजे कापसामध्ये खूप जास्त आहे. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कोणती मृदा आहे, काळी रेगुलर मृदा आहे सर्वात जास्त. जवळपास 90% जो भाग आहे तो रेगुलर मृदेवर व्यापलेला आहे महाराष्ट्रातला. कारण महाराष्ट्रामध्ये जे पठार आहे ते कशापासून बनलेलं आहे, बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. बरोबर आहे, तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे कोणत्या राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे. प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक म्हटलेलं आहे, त्यावेळेस उत्तर काय येईल, महाराष्ट्र. पण तुम्हाला जर प्रश्न विचारला की भारतामध्ये सर्वात जास्त कापसाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते, तर त्याचं उत्तर काय घ्यावं लागेल बेटा, कोणतं आहे, गुजरात. कोणतं आहे बेटा, गुजरात. ठीक आहे, तर हे दोन वेगवेगळे प्रश्न आहे. भारतातील सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य कोणतं, सर्वात जास्त कापूस उत्पादक कुठं होते, गुजरातमध्ये. आणि प्रश्न काय विचारला, कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे, तर त्या ठिकाणी गुजरात कुठं ऑप्शनमध्ये दिसते का तुम्हाला, नाही. मग दुसरा क्रमांक लागतो कोणाचा, महाराष्ट्राचा. मग विचारू शकते तिसरा क्रमांक कोणाचा आहे, तर तिसरा क्रमांक आहे बेटा तेलंगणाचा. कोणाचा आहे, तेलंगणा. बरोबर आहे. मग भारतामध्ये सर्वात जास्त कापूस उत्पादक असणारं राज्य कोणतं, पहिल्या क्रमांकाचं गुजरात, दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकाचं कोणतं घ्यायचं आहे आपल्याला, तेलंगणाचं. ओके, चला. तर प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न सोडवण्याची पद्धत कशी आहे, एलिमिनेशन मेथड काय आहे, तर हे सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, आणि तुम्हाला जर ही माहिती व्यवस्थित वाटत असेल, ठीक आहे, कामाची वाटत असेल, तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचे. व्हिडिओ पाहता पाहता शेअर करायचा आहे. ओके, चला नेक्स्ट. नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे की ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला. आता इतिहासाचा प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे, अधिनियम म्हणजे कायदा म्हणू आपण त्याला. ठीक आहे, तर अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बरोबर आहे, म्हणजे जे स्वातंत्र्य आहे, आज आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुठेही बोलू शकतो, कुठेही फिरू शकतो. बरोबर, विनाकारणास्तव कोणी आपल्याला अटक करू शकत नाही, पोलीस आपल्यावर अत्याचार करू शकत नाही, मूलभूत अधिकारांवर गदा आणू शकत नाही. परंतु या कायद्यामध्ये काय होतं बघा, की काय म्हटलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला. असा कायदा कोणता, आणि पोलीस अधिकार बळकट झाले. बरोबर आहे, असा कायदा कोणता,
तर या ठिकाणी दिला रौलेट ऍक्ट आहे, भारतीय परिषद अधिनियम आहे, त्यानंतर भारतीय परिषद अधिनियम 2 वर्ष आहे, 1909 आणि 1919. 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, 1919चा काय आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, बरोबर आहे, आणि भारत सरकार अधिनियम 1950, बरोबर आहे. चला, तर या 4 कायद्यांपैकी, ठीक आहे, काय म्हटलेलं आहे की 4 कायद्यांपैकी कोणत्या कायद्यानुसार भारत आपल्या काय म्हटलेल्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला, ठीक आहे, तर तो कोणता कायदा आहे तो तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. कोणता आहे लक्षात ठेवायचा, रौलेट ऍक्ट 1919चा. 1919ला तुमच्या लक्षात येत असेल की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा लागू झाला होता आणि त्यामध्ये एक तरतूद करण्यात आली होती की पोलिसांना विशेष प्रकारचे अधिकार दिले होते इंग्रज सरकारने, बरोबर आहे, आणि तेव्हा सांगितलं होतं की कोणत्याही संशयावरून, ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, कोणालाही अटक करू शकता, बरोबर आहे, तुरुंगामध्ये डांबून ठेवू शकता, आणि ज्या व्यक्तीला तुरुंगामध्ये ठेवलं त्या व्यक्तीला न्यायालयात जाण्याची सुद्धा म्हणजे परमिशन नव्हती, बरोबर. म्हणजे सर्व काय झालं होतं, ब्रिटिश सरकार, ठीक आहे, भारतामध्ये शासन करताना ब्रिटिश सरकारांनी अत्यंत अत्याचार या कायद्याच्या मार्फत काय केलेले आहे तर सामान्य जनतेवर केले होते, आणि याची आवश्यकता इंग्रजांना का पडली हा कायदा भारतामध्ये आणण्यासाठी, बरोबर आहे. तर रौलेट ऍक्ट आणण्याच्या मागचं कारण काय होतं, कारण भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारी चळवळी एका शिखरावर पोहोचलेल्या होत्या, बरोबर आहे, ठीक आहे. मग ते कशा दडपून काढायच्या, बरोबर आहे, म्हणून इंग्रजांनी हा एक कायदा भारतामध्ये लागू केला. ते काय करायचे की असं कोणी दिसलं की पकडायचे आणि तुरुंगामध्ये नेऊन टाकायचे. आता ते पॉसिबल आहे का? आता ते पॉसिबल नाही, कारण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत अधिकार मिळालेले आहे, आणि त्या मूलभूत अधिकारावर जर गदा येत असेल तर कलम 32 अन्वये आपण 4 प्रकारचे अर्ज न्यायालयामध्ये मांडू शकतो, बरोबर आहे. म्हणजे आज आपण काय आहोत, स्वतंत्र आहोत, राज्यघटनेने आपल्याला ते काय दिले, अधिकार दिले, परंतु त्या काळ्या कायद्यानुसार काय झालं होतं, भारतीयांचं अत्यंत प्रमाणामध्ये काय झालं होतं, शोषण झालं होतं, ठीक आहे. तर तो लक्षात ठेवायचा, रौलेट ऍक्ट. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधात, बंगालची फाळणी म्हणजे तुम्हाला 1905ची बंगालची फाळणी, बरोबर आहे, तर त्या लढ्यामध्ये भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू केली, ठीक आहे, आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला. तर अशी व्यक्ती कोण, तर सर्वांना माहित आहे, तुम्हाला माहित असले पाहिजे. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, बरं लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न महत्त्वाचा आहे, ठीक आहे. लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक हा एक असा व्यक्ती होता की त्यांनी काय केला होता, स्वदेशीचा स्वीकार आणि परदेशी वस्तूंचा काय केला होता, बहिष्कार केला होता, आणि या लढ्यामध्ये काय केलं होतं, भारतीयांना एकत्र करण्याचं काम केलं होतं. असा महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे कोण, तर लोकमान्य टिळक, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बाळ गंगाधर टिळक, लाल बाल पाल हे त्रिकुटामधील एक व्यक्ती कोण आहे, बाळ गंगाधर टिळक, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, महत्त्वाचे थोडे प्रश्न आहेत, ठीक आहे. आता थोडा व्हिडिओ लेंदी होत आहे तुमचा, ठीक आहे, परंतु इन्फॉर्मेशन आहे, याच्यामध्ये खूप सारी माहिती आहे, तर तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत नाही ठेवायची, हे लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. तर ते तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली पाहिजे. हा प्रश्न बघा काय म्हटलंय, कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पन्नाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो. आता हा क्वेश्चन कशामध्ये जाईल, इकॉनॉमिक्समध्ये. तुम्हाला म्हटलं जीएस मध्ये किती सब्जेक्ट आहे हो, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, हे सर्व विषय आपल्याला अभ्यासाचे आहे, बरोबर आहे. काय म्हटलं, कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पन्नाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो. पहिला ऑप्शन आहे सीमांतिक परिव्यय, दुसरा आहे स्थिर परिव्यय, तिसरा आहे चल परिव्यय, आणि चौथा आहे सरासरी परिव्यय. तर 4 पैकी तुम्हाला यामध्ये एक ऑप्शन निवडायचा आहे, ठीक आहे. चल, तर पटापट उत्तर सांगायचं तुम्हाला, याचं कोणतं येणार, याचं उत्तर स्थिर परिव्यय, ठीक आहे. येतं लक्षात, ठीक आहे. तर याच्यामध्ये एक स्पेशल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला परिव्यय म्हणजे काय या कन्सेप्टवर आपण टाकणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट नंतरचा प्रश्न पाहूया, ठीक आहे. ठीक आहे, चला. तर बघा काय म्हटलेलं आहे की भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे भारताच्या उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशेला पसरलेला जगातील सर्वोच्च पर्वत कोणता आहे, हिमालय पर्वत आहे, बरोबर आहे. उंचीने सर्वात जास्त जगातील सर्वोच्च जे शिखर आहे हिमालय पर्वतामध्येच आहे, मध्य हिमालयामध्ये, नेपाळ या देशामध्ये, ज्याला आपण काय म्हणतो माउंट एव्हरेस्ट म्हटलेलं आहे. तर ते शिखर कुठे दिसते आपल्याला, तर हिमालय पर्वतामध्ये दिसते. जवळपास 2500 म्हणजे 2500 किलोमीटर लांब एवढा पसरलेला, पश्चिम पूर्व पसरलेला हा एक पर्वत आहे. नामच्या बर्वा पर्वतापासून तर पूर्वेपर्यंत हा म्हणजे जवळपास खूप मोठा आणि भारत या देशाचे, भारतीय भूमीचे रक्षण करणारा हा पर्वत, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला दिसते की याच्या पायथ्याशी कोणत्या टेकड्या, शिवालिक टेकड्या, आणि त्यावर संबंधित एक प्रश्न विचारलेला आहे,
भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे? ठीक आहे, तर हा जो असा पर्वत पसरलेला भारताच्या उत्तरेकडे, बरोबर आहे, उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशेला हा अशा प्रकारचा एक पर्वत पसरलेला आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये शिवालिक टेकड्या आहेत, लहान लहान टेकड्या आहे, त्यानंतर मध्य हिमालय आहे, बरोबर आहे, त्यानंतर बृहद हिमालय आहे, बरोबर, आणि त्यानंतर चौथी जी रेंज आहे त्या ट्रान्स हिमालय, हिमालया पलीकडचा हिमालय, बरोबर आहे. तर आपल्याला दक्षिणेकडचा विचारलेला आहे की ह्या जे टेकड्या आहेत सर्व कोणत्या मिश्रवनाच्या, तर लक्षात ठेवायचं मिश्रवनाच्या जे टेकड्या आहे भारताच्या जवळपास हा जो भारतामध्ये म्हणजे जो बांगलादेश देश वेगळा केलेला आहे आपण, बांगलादेश आहे, म्यानमार आहे आणि भारतामधील हा जो प्रदेश येतो जवळपास भूटानच्या दक्षिणेकडचा, नेपाळच्या दक्षिणेकडचा, तर या सर्व एरियामध्ये कोणती वनं आढळतात? मिश्र वनं आढळतात, बरोबर आहे. तर मिश्र वनामध्ये काय म्हटलं आहे, कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे? मिश्र वनांमध्ये कोणते वृक्ष? ठीक आहे, फर वृक्ष आहे, साल वृक्ष आहे, देवदार वृक्ष आहे आणि पाईन वृक्ष आहे. तर कोणतं वृक्ष घ्यायचं बेटा? साल वृक्ष घ्यायचं आहे. कोणतं वृक्ष आहे? साल वृक्ष. ठीक आहे, आता तुम्हाला जर एखादा प्रश्न असा विचारला की साल हे वृक्ष भारतातील कोणत्या राज्याचे राज्य वृक्ष आहे? ठीक आहे, ठीक आहे, पडला ना प्रॉब्लेम. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं छत्तीसगड आणि झारखंड या दोन राज्यांचं हे काय आहे? राज्य वृक्ष आहे. छत्तीसगड आणि झारखंड महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. छत्तीसगड आहे आणि काय आहे? झारखंड आहे. झारखंड, छत्तीसगड आणि झारखंड या दोन राज्यांचं साल हे वृक्ष काय आहे? राज्य वृक्ष आहे. काय आहे बेटा? राज्य वृक्ष आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्हाला एक्झाममध्ये 100% येऊ शकतो. ठीक आहे, चला ओके. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदामध्ये मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? ठीक आहे, म्हणजे कोणती कलम मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आता हा सिंपल आणि साधा प्रश्न आहे आणि दरवर्षी कोणत्याही एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. एकदाचा पाठ करून टाकायचा आणि मोकळं व्हायचं. ठीक आहे, तर कोणती आहे पहा मूलभूत कर्तव्यासंबंधी कोणता अनुच्छेद आहे? तर कलम 51A. ठीक आहे, कोणतं कलम आहे? कलम 51A. ठीक आहे, यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा काय केलेला आहे? समावेश केलेला आहे. तर या संदर्भात थोडं काही फॅक्ट्स आपल्याला माहीत असले पाहिजे की मूलभूत कर्तव्य ही जी कन्सेप्ट आहे, ही जी तरतूद आहे, तर मूळ राज्यघटनेमध्ये याचा समावेश नव्हता. ठीक आहे, मूळ राज्यघटनेमध्ये समावेश होता का याचा? नाही. तर लक्षात ठेवायचं स्वर्णसिंग जे समिती आहे, ठीक आहे, त्यांनी काही शिफारसी सरकारकडे मांडल्या होत्या, काँग्रेस सरकारकडे मांडल्या होत्या. तर काँग्रेस सरकारने त्यामधल्या पूर्ण ॲक्सेप्ट नाही केल्या, तर काही ज्या महत्त्वाच्या होत्या त्या ॲक्सेप्ट केल्या आणि 42वी घटनादुरुस्ती 1976ची कोणती आहे बेटा? 42वी घटनादुरुस्ती 1976ची, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे? मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे. खूप साऱ्या घटनादुरुस्त्या याच्यामध्ये म्हणजे तरतुदी झाल्या होत्या. ठीक आहे, तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार काँग्रेस सरकारने राज्यघटनेमध्ये 42वी घटनादुरुस्ती केली 1976ला आणि त्याच्यामध्ये आपण कलम 51, ठीक आहे, काय म्हटलं? कलम 51 आपण आपल्या राज्यघटनेमध्ये ॲड केलं होतं, बरोबर आहे. आणि किती मूलभूत कर्तव्य ॲड केली होती? तर 10 मूलभूत कर्तव्य कलम 51 मध्ये आपण काय केली होती? ॲड केली होती. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 42व्या घटनादुरुस्तीनुसार. कधी केली होती? 1976ला, बरोबर आहे. नंतर कालांतराने लक्षात ठेवायचं 86वी घटनादुरुस्ती आहे 2002ची. ठीक आहे, लक्षात ठेवा 86वी घटनादुरुस्ती 2002ची. यामध्ये आपण काय केलं? आणखी एक मूलभूत कर्तव्य, म्हणजे पहिले 10 होते आणि प्लस याच्यामध्ये एक टाकल्याच्या नंतर 11 मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये ॲड झालेली आहेत, बरोबर आहे. म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्य आणि 86व्या घटनादुरुस्तीनुसार 1 मूलभूत कर्तव्य. तर टोटल असे सध्या आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत? 11 आहेत. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं जेव्हा 10 मूलभूत कर्तव्य ॲड झाली, ठीक आहे, कोणत्या कलमामध्ये ॲड झाली? 51 मध्ये. आणि जेव्हा एक त्याच्यामध्ये पुन्हा ॲड केलं 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2002 नुसार, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं इथं पुन्हा एक उपकलम ॲड झाली 51A. ठीक आहे, तर 51A ही कलम आपण ॲड केलेली आहे. कोणत्या भागामध्ये? तर भाग 4A मध्ये. कशामध्ये? भाग 4A मध्ये आपण काय केलं होतं? तर याच्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य काय केलं होतं? ॲड केलं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, बरोबर. माझा हा तुमच्यासाठी आज पहिला व्हिडिओ होता. ठीक आहे, आणि तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुमचे जे काही समजा मित्र असेल, नातेवाईक असेल, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, बरं, वनरक्षक या भरतीसाठी तयारी करत आहे. आणि एवढंच नाही, नायक अकॅडमी फक्त वनरक्षक भरतीसाठीच बनलेली नाही आहे, तर या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीचे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत. ठीक आहे, कंबाईन असो, राज्यसेवा असो, ठीक आहे, सरळ सेवा, तलाठी असो, तर हे सर्व, परंतु एक्झाम आल्याच्या नंतर तुम्हाला सर्व ते दिसेलच.
आणि महत्त्वाची गोष्ट आहे की द नायक अकॅडमी या ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणते कोर्स आहे यासाठी तुम्हाला एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, त्याच्यामध्ये दिसेल. आणि खूप स्वस्त अशा म्हणजे अतिशय स्वस्त फीजमध्ये सर्व कोर्सेस अवेलेबल केलेले आहे. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद करतो. आणि उद्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.